जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिलला भीषण दहशतवादी हल्ला झाला। या हल्ल्यामध्ये आतापर्यंत 26 ते 28 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला असून 20 पेक्षा जास्त जण जखमी असल्याचं सांगितलं जातंय। हा हल्ला जम्मू काश्मीरमधल्या गेल्या काही वर्षातला सगळ्यात भीषण दहशतवादी हल्ला आहे। या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा सौदी अरेबियाचा दौरा अर्ध्यावर सोडून बुधवारी पहाटे भारतात परतले। परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत गृहमंत्री अमित शाह यांनीही बुधवारी पीडित कुटुंबियाच्या भेटी घेऊन त्यांचं सांत्वन केलं, तर मृतांना श्रद्धांजली सुद्धा वाहिली। 2019 मध्ये पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यातला हा सर्वात मोठा हल्ला असल्याचं सांगितलं जातंय। पण या हल्ल्यात थेट पर्यटकांनाच टार्गेट करण्यात आल्यानं आता या हल्ल्यावरून पुन्हा एकदा जम्मू काश्मीरच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहतोय। दहशतवादी हल्ला नक्की कसा झाला असाही प्रश्न आता उपस्थित होतोय। या दहशतवादी हल्ल्याबाबत आता सुरक्षा संस्थांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा पहिला फोटोही आता समोर आलाय, तर हल्ल्यातील दहशतवाद्यांचे स्केचही माध्यमाकडून देण्यात आलेत। मुख्य म्हणजे काही स्थानिकांनीच या हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना मदत केल्याची माहिती समोर येते। पहलगामचा हा दहशतवादी हल्ला नेमका कसा झाला आणि हल्ल्याची योजना कशी आखण्यात आली होती, या हल्ल्याचा उद्देश काय होता याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी आरती, तुम्ही बघताय विषय चौकातला। हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं दहशतवाद्यांच्या शोधात मोहीम सुरू केली आहे। दिल्लीहून NIH पथक बुधवारी सकाळी श्रीनगरमध्ये पोहोचलं। तसंच घटनास्थळी फॉरेन्सिक पथकही दाखल झालंय। NIH ची आणखी एक टीम श्रीनगरला पोहोचणार आहे। भारतीय सैन्य, CRPF, SOG आणि जम्मू पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातलाय। सध्या हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या मदतीने दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे। हल्ल्यानंतर देशातील इतर शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। या दहशतवाद्यांनी लोकांना धर्म विचारून टार्गेट केलं आणि त्यांची हत्या केली। त्यामुळे या हल्ल्यातल्या दहशतवाद्यांना जशास तसं उत्तर द्या, ज्या निष्पाप लोकांना त्यांनी मारलंय त्यांच्या हत्येचा बदला घ्या, अशी मागणी आता संपूर्ण देशभरातून होतीये। त्यामुळे या हल्ल्यातल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी आता सुरक्षा यंत्रणा कामाला लागलीये। पहलगाममध्ये झालेल्या या हल्ल्याचं प्लॅनिंग नक्की कसं करण्यात आलं त्याची माहितीही यंत्रणांकडून दिली जाते। पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत सुरक्षा यंत्रणांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबाची एक विंग असलेल्या द रेजिस्टन्स फ्रंट म्हणजेच TRF ने घेतली आहे। हा हल्ला एकूण 4 दहशतवाद्यांनी केला असल्याची माहिती समोर आली आहे। हल्ला करणाऱ्यामध्ये 2 परदेशी आणि 2 स्थानिक दहशतवादी सहभागी असल्याचं गुप्तचर सूत्रांनी सांगितलंय। भारतीय सैन्याच्या मते दहशतवादी जम्मूतल्या तिष्टवाडीतून दक्षिण काश्मीरमध्ये पोहोचले असावेत। ते कोकरनाग मार्गे बैसरनाला पोहोचले असावेत असा संशय आहे। पर्यटकांवर गोळीबार केल्यानंतर हे दहशतवादी जवळच्या जंगलामध्ये पळून गेले। यंत्रणांच्या तपासात असंही आढळून आले की या हल्ल्याची संपूर्ण योजना आधीच तयार करण्यात आली होती। दहशतवाद्यांचा उद्देश पर्यटनस्थळी आलेल्या गैर काश्मीरींना लक्ष्य करणं हा होता। दहशतवादी दक्षिण काश्मीरमधल्या एखाद्या प्रमुख पर्यटन स्थळाला लक्ष्य करू शकतात अशी पूर्वसूचनाही मिळाल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांकडून देण्यात आली आहे। तपासात समोर आलेल्या माहितीनुसार हल्ल्यात दहशतवादींनी परिसराची रेकी केली होती। दहशतवाद्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि हल्ल्याची संपूर्ण रणनीती आखली। एजन्सीचं म्हणणं आहे की दहशतवाद्यांना स्थानिक ओव्हरग्राऊंड वर्कर्स म्हणजेच OGW कडून मदत मिळाली होती। त्यांनी दहशतवाद्यांना शस्त्र पुरवली, शिवाय हल्ल्यासाठी लॉजिस्टिकल सपोर्ट सुद्धा केला होता। मंगळवारचा दिवस पहलगामच्या बैसरंग खोऱ्यामध्ये नेहमीसारखा सुरू झाला होता। दुपारच्या सुमारास या भागात जवळपास 1 ते 1.5 हजार पर्यटकांची गर्दी पाहायला मिळाली। पण या पर्यटकांबरोबरच इथे दहशतवादीही दाखल झाल्याचं कुणाच्याच लक्षात आलं नाही। अधिकारी आणि प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की दहशतवादी डोंगरावरून खाली येत बैसरन व्हॅलीच्या परिसरात घुसले आणि त्यांनी खाद्यपदार्थांच्या दुकानाभोवती फिरणाऱ्या, घोड्यावर स्वार झालेल्या आणि पिकनिक करणाऱ्या पर्यटकांवर गोळीबार केला। दहशतवादींनी संपूर्ण योजना आखली होती। हल्ल्यानंतर पळण्यासाठी कोणता मार्ग निवडायचा हे सुद्धा त्यांनी आधीच ठरवलं होतं। पहलगाम शहरापासून सुमारे 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या बैसरनमध्ये घनदाट पाईन जंगल आणि पर्वतांनी वेढलेलं विस्तीर्ण गवताळ प्रदेश आहे। हे पर्यटक आणि ट्रेकरचं आवडतं ठिकाण आहे। अधिकाऱ्यांनी सांगितलं की दहशतवादी या गवताळ प्रदेशात घुसले आणि त्यांनी रेस्टॉरंटमध्ये फिरणाऱ्या पर्यटकांवर गोळीबार सुरू केला।
गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार या दहशतवादी हल्ल्याचे मुख्य सूत्रधार म्हणजे लष्कर-ए-तैयबाचा कमांडर सैफुल्ला कसुरी उर्फ खाली आणि रावलकोट इथल्या 2 लष्कर कमांडर यांची नावं समोर येतात। स्थानिक स्लीपर सेलच्या मदतीने एकूण 6 ते 8 दहशतवादी या हल्ल्यात सहभागी होते। सर्वांनी परिसराची पाहणी केली। या हल्ल्याचा कट पाकिस्तानातील रावलकोटमध्ये बसून रचण्यात आला होता। प्राथमिक तपासानुसार दहशतवाद्यांनी बॉडी कॅम्प घातले होते। त्यांनी या संपूर्ण हल्ल्याचा व्हिडिओ शूट केला असल्याचंही समोर आलंय। दहशतवाद्यांनी पुरुष आणि महिलांना वेगळं केलं। यानंतर त्यांना निवडून मारण्यात आलं। काही लोकांना दुरून गोळ्या घालण्यात आल्या तर काहींना जवळून टार्गेट करण्यात आलं। बहुतेक लोकांचा मृत्यू जास्त रक्तस्राव झाल्यामुळे झाल्याचं सांगण्यात येतंय। आता या हल्ल्यात ज्या दहशतवाद्यांचा सहभाग होता त्यांची नावंही समोर आली आहेत। यामध्ये आदिल आसिफ, फौजी अबू तल्ला, सुलेमान शहा अशी काही दहशतवाद्यांची नावं आहेत। दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या स्थानिकांपैकी एक जण अनंतनाग जिल्ह्यातल्याच बिजबेहराचा रहिवासी आहे, तर एक जण पुलवामा जिल्ह्यातल्या त्राचा रहिवासी असल्याची माहिती देण्यात येते। हे दोघंही एकमेकांशी पश्तो भाषेत बोलत असल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे। दरम्यान आता या 4ही दहशतवाद्यांची स्केचही तयार झाली आहे। त्या आधारे त्यांचा कसून शोध घेतला जातोय। सुरक्षा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी या भागात मोबाईल नेटवर्क येण्याची वेळ आणि सुरक्षा दलांचा बॅकअप पोहोचायला लागणारा वेळ याची माहिती घेतली होती। त्यानंतरच हल्ला करण्याची योजना आखली गेली होती। हल्ल्यानंतर जवानांनी केलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये बैसरन व्हॅली जवळ एक संशयास्पद बाईक जप्त करण्यात आली। या काळ्या रंगाच्या बाईकवर नंबर प्लेट नाही। गुप्तचर संस्थांच्या मते या दहशतवादी हल्ल्यात एकापेक्षा जास्त वाहनांचा वापर करण्यात आला असावा। द रेझिस्टन्स फ्रंटने स्थानिक तरुणांच्या मदतीने वाहनांची व्यवस्था केली होती असाही संशय व्यक्त केला जातोय। सध्या या संशयास्पद बाईकची चौकशी सुरू आहे। दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी हाच परिसर का निवडला यामागचं कारण म्हणजे हा संपूर्ण परिसर पर्वत आणि घनदाट जंगलांनी वेढलेला आहे, जो खूप उंचावर आहे। इथं वाहनही सहजासहजी पोहोचू शकत नाही। या भागात सुरक्षा दलांची तैनाती नसल्यानं दहशतवाद्यांनी हा परिसर निवडला असल्याचं सांगितलं जातंय। पर्यटकांनी सांगितलेल्या माहितीनुसार जेव्हा दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा तिथं कोणतीही सुरक्षा फोर्स उपस्थित नव्हती। हल्ल्यानंतर दहशतवादी जवळच्या जंगलात गायब झाले। बैसरन खोऱ्याचं ठिकाण हे पहलगाम पासून जवळपास 6.5 किलोमीटर अंतरावर आहे, पण तिथपर्यंत एकतर पायी किंवा घोड्यावरच पोहोचता येऊ शकतं। हा 6 किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे चिखलाचा आणि ओबडधोबड आहे। त्यामुळे पर्यटकांना घटनास्थळापासून बाहेर नेण्यासाठी कोणतंही वाहन तिथे उपलब्ध नव्हतं। काही दुकानदार आणि टुरिस्ट गाईड्स जखमी पर्यटकांना घोड्यावरून पहलगामच्या दिशेने नेण्यासाठी मदत केली। पोलीस घटनास्थळी दाखल व्हायच्या खूप आधीच दहशतवादी तिथून निघून गेले होते, अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शी महिलेने दिली आहे। या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर सध्या काश्मीर खोऱ्यात दहशतीचं वातावरण आहे। गेल्या 5 वर्षात इथं कुठलाही मोठा हल्ला झाला नव्हता। त्यामुळे काश्मीरची वाटचाल शांततेकडे चालली आहे असं बोललं जातं। पण या दहशतवादी हल्ल्यामुळे या सगळ्याला मोठा धक्का बसलाय। ज्यांनी हा नाश केलाय त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्या, त्यांना अजिबात सोडू नका, मृतांचा बदला घ्या अशी मागणी आता संपूर्ण देशभरातून केली जाते। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी आपण दहशतवाद्यांना कुठल्याही परिस्थितीत सोडणार नसल्याचं आश्वासन दिलंय। पण आता या दहशतवादी हल्ल्याचं प्लॅनिंग हे पाकिस्तानात करण्यात आल्याचं समोर आल्यानं यामध्ये पाकिस्तानचा अँगल पुन्हा एकदा चर्चेत आलाय। त्यामुळे आता भारत सरकार यावर काय ॲक्शन घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि विषय चौकातला या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला